शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा 2024। पुरस्कार्थी सौ मायाताई पाटील, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव, डॉक्टर पंजाब खानसोळे, उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका, श्री जगदीशजी कोकाटे, विभागीय अभियंता, राज्य परिवहन महामंडळ लातूर, श्री हनुमंत नागटिळक, सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय मुरुड, श्री महेश हिप्परगे, मंडळ अधिकारी, कासारखेडा तालुका जिल्हा लातूर, हरिभक्त परायण श्री सुनील महाराज जवळे, तालुका अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ उदगीर, श्री अशोक हनवते, मुख्य संपादक दैनिक महावृत्त, राजन सर्वदे, कलाक्षेत्र, गीतकार, संगीतकार, गायक, श्री गोविंद महाके, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय श्यामनगर, श्री विजय कुमारजी कावळे, अध्यक्ष समर्थ प्रतिष्ठान तथा जिजाऊ इंग्लिश स्कूल चिंचोली बन्नाळनाथ, सौ संगीताताई बरुरे, अध्यक्षा सखी महिला बचत गट लातूर। खानसोळे सर, काय सांगाल? आज आपल्याला शिवरत्न पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे, काय आपल्या प्रतिक्रियात, काय आपल्या लातूर मिशन आणि शिवदर्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा शिवरत्न पुरस्कार मला प्राप्त झाला आहे आणि निश्चितच ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। परंतु हा पुरस्कार मिळाल्याच्यानंतर ज्या मागील 5 महिन्याच्या कालावधीमध्ये माझं काम पाहून फाउंडेशननं माझ्या पुरस्कारासाठी निवड केली आहे। त्यासोबतच पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच माझ्यावर अधिकची जबाबदारी वाढलेली आहे आणि लातूर शहरवासियांना लातूर महापालिकेच्या वतीने या पुरस्काराच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की या नंतरसुद्धा अधिकाधिक जबाबदारीनं निश्चित चांगल्या सेवा सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील। आभारजी, काय सांगाल? आज शिवरत्न पुरस्कारानं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना सन्मानित करताय, दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, हे कितवं वर्ष आहे आणि काय संदेश देणार आहात तुम्ही याद्वारे? दरवर्षी लातूर मिशन वृत्तपत्राचा वर्धापन दिन आणि लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशासनासह वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते। विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यावर उजाळा देण्यासाठी या माध्यमातून एक आम्ही छोटासा प्रयत्न करत आहेत आणि या कार्यक्रमाला सर्वांचं भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि हा मराठवाड्यामध्ये आगळा वेगळा पुरस्कार वितरण सोहळा आहे, ज्याचं नाव शिवरत्न पुरस्कार आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्व मान्यवर उपस्थित असतात आणि एक सामाजिक उपक्रम करतो आम्ही। त्यानिमित्तानं अनाथ आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवला जातो। महेशजी, काय सांगाल? शिवरत्न पुरस्कार तुम्हाला आता देण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया आणि यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? निश्चितच मला आज शिवरत्न पुरस्कार भरत जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आला आणि जवळपास कासारखेडा सर्कलमध्ये काम करत असताना शेतरस्ते असतील, लोकांचे सातबारा वितरण असेल, विविध प्रकारचे प्रमाणपत्र असतील, मोठ्या प्रमाणात या आमच्या कासारखेडा सर्कलमधील तलाठी बांधव असतील, माझे सगळ्यांच्या मिळून मोठं काम करण्यात आल्यानं आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, जे शेतरस्ते असतील, नंबर बांध असतील, त्यांचं निश्चितपणे आम्ही मार्गी लावून त्याच्या मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळे केलेले आहेत आणि हा शिवरत्न पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी भरत जाधव यांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझ्या या पुरस्कारामुळे निश्चितच माझ्यावरची जबाबदारी वाढलेली आहे। तलाठी संवर्गामध्ये, तलाठी संघटनेमध्ये काम करत असताना या सर्व बाबीचा लोकांच्या हिताचा निर्णय हमेशा
हमेशा माझ्या मार्फत घेण्यात आलेले आहेत, त्यामुळं मला पुरस्कार भेटला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार आणि निश्चितच पुढील येणाऱ्या काळात मी अनेक उत्तम चांगले काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. बाशित शेख सर, काय सांगाल, तुम्हाला शिवरत्न पुरस्कारानं विशेष सन्मानित करण्यात आलं, काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी शेख बाशित तहसील कार्यालयामध्ये अव्वल कारकून या पदावर आहे. मला जे आज मिळणारे पुरस्कार आहे त्याच्यात माझे तहसीलदार सौदागर तांदळे साहेब, उपविभागीय अधिकारी नरे मॅडम, तसेच माझे महसूलचे नायब तहसीलदार गणेश सरवदे, तसेच उपविभागीय कार्यालयामधील नायब तहसीलदार सुधीर देशमुख साहेब व तसेच माझे पूर्ण सहकारी कोतवाल, शिपाई आणि अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी या समजायला देतो मी आज. पुरस्कारानं तुमचं हे वाढलं, काय तुमचं कामकाज असतं आणि पुरस्कारामुळे तुमचं आता हे वाढलेलं आहे, जबाबदारी वाढली? हो, माझी जबाबदारी वाढलेली आहे. तहसील कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी तसेच विविध योजनेसाठी येणारे प्रमाणपत्रासाठी येत असतात. त्यासाठी मी जास्तीत जास्त लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच विनामूल्य प्रमाणपत्र देण्याचे माझी आतोटाट प्रयत्न असते आणि समजात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेच्या आत प्रमाणपत्र देण्याची माझी पूर्ण मनापासून तयारी असते. यापुढेही मी जास्तीत जास्त लवकरात लवकर लोकाला प्रमाणपत्र देण्याची मी मनामध्ये विचारधारणा केलेली आहे.